नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती नये काकुळती कोणा येओ हरिभक्ती पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती तुका म्हणे साई करील कृपेची विठाई पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती मुक्ताबाई ना समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवसराती। संप्राप्त कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग थोडा आवाज द्यायला। जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, ज्या श्री तुकोबारायांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा विधिमुखाने काही गोष्टी जीवनामध्ये स्वीकारायच्या आणि निषेधाच्या दृष्टीने काही गोष्टी आयुष्यातून टाळायच्या याचा गोड उपदेश साधकाला करणारा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली 1 दिवसीय कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपल्या या टोकवाडी गावाचा परिचय ज्या एका दैदिप्यमान कुटुंबामुळे होतो, ज्या एका गोड व्यक्तिमत्वामुळे होतो, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत। वैकुंठवासी प्रातस्मरणीय आबासाहेब अर्थात दशरथ ज्ञानबा मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजनांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे। दोघं त्यांचे सुपुत्र आदरणीय नवनाथ दादा आणि आदरणीय गणेश दादा, नवनाथरावांच्या आणि गणेशरावांच्या अट्टहासाने, प्रेमाने ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळतंय। खरं तर त्यांचा परिचय इथं आल्यानंतर किंवा या कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर मला ऐकायला मिळाला, अत्यंत सदाचारी जीवन जगणारा एक महात्मा, वास्कर फड परंपरेची सेवा आयुष्यामध्ये स्वीकारलेलं त्यांचं जीवन आहे। महाराष्ट्रामध्ये भजनाची 2 चाकं आहे, त्यातलं एक चाक देहुकारांकडे आणि दुसरं चाक वास्करांकडे। या महाराष्ट्रातलं भजन या 2 फड परंपरेच्या आधारावर टिकून आहे। काय फड परंपरा आहे नेमकी? शिंप्याचा पोरियक खेडिया नामा तेने सतत फळ जागविला। या सगळ्या फड परंपरेचे आद्य प्रवर्तक नामदेव राय, फड परंपरेचे प्रवर्तक नामदेव राय। आनंद आहे, नामदेवराय फड परंपरेचे प्रवर्तक आहे, तिथून फड परंपरा नामदेवरायांनी भजनाची सुरू केली आणि नामदेवरायांची आजी गुरु मुक्ताबाई। नामदेवरायांनी भजनामध्ये जीवन व्यतीत करावं, भजनाच्या दिशेनं, नामाच्या दिशेनं, भक्ती मार्गाच्या दिशेनं या प्रवाहामध्ये समाजाला घालावं असा गोड अट्टहास ज्यांचा होता त्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे। त्यामुळं वास्कर फड परंपरेच्या पायिकाच्या घरी सेवा आहे आणि मुक्ताबाई संस्थानला सेवा करणाऱ्या सेवकाची सेवा आहे। बरोबर जो संबंध पूर्वापार चालत आला त्याच निमित्तानं मला असं वाटतं आज माझ्याकडे ही सेवा आली असावी। ज्या फड परंपरेनं आपलं भजन जोपासलं त्या गुरु घराण्याची, त्या परंपरेची सेवा आपण केली पाहिजे। मला इथं आल्यानंतर वास्कर फड परंपरेचे ते पायिक हे ऐकून मनापासूनचा आनंद झाला। जवळजवळ 82 साली त्यांच्या मातोश्री या गावामध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून आले। त्यानंतर सतत या टोकवाडी ग्रामस्थांनी हिरा जसा जोपासावा, रत्न जसं जोपासावं तसा दशरथ आबांना जोपासलं। जवळजवळ 20 वर्ष या गावचं प्रतिनिधी म्हणून, प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी गावकऱ्यांनी त्यांना दिली। इतकं सोपं नाहीये। काही दिवसानं पुस्तकात वाचायला मिळेल आता की एक व्यक्ती 20 वर्ष एका गावचा सरपंच होता, असं घडणार नाही। एखाद्यानं 5 वर्ष चांगलं काम केलं आणि त्यानं जर दुसऱ्या टर्मला पेपर भरला तर लोक त्याच्या चुलत भावाला जागा करतात, यंदा तुमचा मान आहे हा, म्हणजे ह्या घरातल्या घरातच जिरून 20-20 वर्ष, 25-25 वर्ष, 20 वर्ष म्हणजे 2 दशकं झाली, 4 पंचवार्षिका झाल्या। इतका मोठा कालावधी
दशरथ आबांना जर या गावाने स्वीकारायचं ठरवलं असेल तर मला असं वाटतं याला कारण केवळ आबांच्या जीवनातला चांगुलपणा आहे, आबांच्या जीवनातली पवित्र जोपासलेली आचारसंहिता आहे. म्हणून मी आबांच्या जीवनाला प्रथमतः वंदन करतो. आबांच्याच पावलामाग यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ तयाची आचरावी पावले पावनी सात्विकी श्रद्धा चाली तो तेची फळ ठेविले. ज्ञानोबारे बोलतात ऐसेल आहे माझ्या वडिलांच्याच पावलामाग पाऊल टाकत गेलं पाहिजे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे तेची हाल. अरे काय कोणाच्या मागे जाता. इतका सदाचारी बाप जर आम्हाला मिळाला असेल आणि माझ्या नावापुढं दशरथ लावण्याचं सौभाग्य या गणेशरावाला नवनाथरावाला जर मिळत असेल तर हा राजा दशरथासारखा जीवन जगलेला सदाचारी महात्मा आपल्याला बाप म्हणून मिळाला. त्या बापाच्याच पावलावर पाऊल घातलं पाहिजे आणि त्या बापाच्या वडिलांच्या पावलावर पाऊल कोणा तपासत मार्गक्रमण करणारी ही दोघं मुलं आहे. अहो आनंदाची गोष्ट ही आहे इथून पुढं टोकवाडीमध्ये ज्या ज्या लेकीबाईला टोकवाडी सोडून दुसऱ्या ठिकाणी नांदायला जायचंय, ज्या लेकीबाईचं लग्न टोकवाडीत होणार आहे त्या प्रत्येक कन्येच्या विवाहामध्ये 10,000 रुपयाची मदत या परिवारानं आयुष्यभर करण्याचं ठरवलंय केवळ वडिलांच्या स्मरणार्थ. काय श्रद्धा असेल, काय प्रेम असेल. आनंद आहे. अशी मुलंही सगळ्यांच्या नशिबी येत नाही आणि असे वडीलही सगळ्यांना अनुभवायला पाहायला मिळत नाही. अत्यंत सन्मानजनक तालुक्यात वैभव संपन्न राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक दृष्ट्या संपन्न असलेला हा मुंडे नावाचा परिवार आहे. मी आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आतापर्यंत आबा असताना जसं नवनाथ भाऊंना या गणेशरावांना तुम्ही सांभाळलं तसंच या पोरांना तुम्ही भविष्यातही सांभाळा. अनेक चुका होतील पदरात या, अनेक आनंदाचे सोहळे येतील आपले माना, सुखदुःख येतील सांभाळून घ्या, त्यांना तुमचं म्हणा. आयुष्यात या लेकरांना या पोरांना आबाची उणीव जाणवता कामा नये इतकं संगोपन तुम्ही सगळ्यांनी मिळून करावं असा आग्रह सुद्धा मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो. मिळालेल्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय महाराष्ट्रातलं एक कीर्तनरत्न आदरणीय श्रद्धेय माझे मित्र तुकारामजी महाराज मुंडे महाराजांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्याकडे महाराजांनी सुपूर्द केली. महाराज माझ्या परिवारातलीच सेवा आहे आणि तुम्ही केली पाहिजे असा आग्रह महाराजांनी लावून धरल्यामुळं आता त्यांचा आग्रह होता, मी काही नाही म्हणू शकलो नाही. तशा मी यावेळेतल्या सेवा थोड्या मानिकांना कमी केल्या, कारण यावेळेतल्या सेवा या तुमच्या भागात असतात आणि यावेळेतली सेवा करताना एक तर संध्याकाळच्या सेवेला नीट पोहोचता येत नाही आणि सकाळची सेवा कीर्तन करून येता येत नाही. त्यामुळं थोडं या वेळेतली सेवा 1 ते 3, 12 ते 2 ही तुमच्याकडची कीर्तनाची पद्धत आहे. आपापल्या भागामध्ये पद्धती आहेत, पण मोठा आग्रह आदरणीय महाराजांचा असल्यामुळं महाराष्ट्रात खूप चांगला परिचय, खूप चांगला वावर आदरणीय तुकाराम महाराजांचा आहे. आपल्या विद्वत्तेनं त्यांनी एक वेगळं अलौकिक स्थान राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे. त्यांच्या प्रेमातून आज माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित संत सज्जन मायबाप सगळी महाराज मंडळी आदरणीय फुलेबाबांचा आशीर्वाद घेऊन इथं गणेश महाराजांच्या देवकरांच्या संपर्कातून सेवा साधना संस्था चालवणारी सगळी साधक मंडळी आदरणीय माऊली आदरणीय आमचे जगदीश महाराज गुरुकुलातली त्यांच्या विद्यार्थी भरपूर महाराज मंडळी ज्यांनी गोड चाल गायली ते दोघी मंडळी आदरणीय सोडगीर बाबा डाव्या हाताला ओघोड मृदंग वादक माझे बंधू या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. माऊली आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत, मानिकांना आहे, या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे विधिमुखाने साधकाला काही गोष्टी स्वीकारायला सांगताय तर निषेध मुखाने काही गोष्टी टाळायला सांगताय. नये वाटू मन प्रपंच आणि परमार्थ या 2 भिन्न बाजू आहे आणि त्या भिन्न बाजूचं भिन्न जगणं आहे. प्रपंचामध्ये इच्छा नसली, कारण नसलं तरीही मनाचा प्रवास करावा लागतो आणि परमार्थामध्ये इच्छा असून सुद्धा मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं थांबावं लागतं त्याचं नाव परमार्थ आहे आणि जिथं चालत राहावं लागतं
त्याचं नाव प्रपंच आहे. काय लागतं मनाची वाटप व्हायला प्रपंचामध्ये? बऱ्याचदा आपल्याला सासरवाडी आवडत नाही, तिकडची माणसं आवडत नाही. बायको म्हणते तुम्हाला सासरवाडी किती आवडती असेल हो, पण मला माझं माहेर खूप आवडतं ना. तुमच्या करता नाही, माझ्या समाधानाकरता का होईना तुम्ही माझ्या माहेरीत चला. इच्छा नसते जायची पण जावं लागतं. याला प्रपंच म्हणतात. आणि वारी आल्यानंतर दुबार पेरणीचं संकट डोक्यावर असताना बायको म्हणते आम्ही करून घेऊ, 40 वर्षाची वारी आहे, तुम्ही पंढरीला गेलंच पाहिजे. याला परमार्थ म्हणतात. जिथं जावंच लागतं तो प्रपंच आहे, आणि जिथं गेलंच पाहिजे तो परमार्थ आहे. काय लागतं आताच्या काळामध्ये मनाची वाटप व्हायला, प्रवास करायला? बहुधा प्रापंचिक स्नेह जीवनामध्ये दरवळला की कुठं मन थांबवावं, कुठं रमवावं आणि कुठं त्याला जाण्याला टाळावं हे सहजासहजी ठरवता येत नाही. राजा भर्तृहरीचं खूप गोड वचन आहे. ते असं म्हणतात, मला कळत नाही, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वत गोष्टी क्वचित अपि सुरामत्त कल, क्वचित वीणावाद क्वचित अपि हे रुदितम, क्वचित रम्या रामः क्वचित अपि जराजर जरतनूर, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. मी माझं मन या विषानं भरलेल्या प्रपंचात रममान करू की अमृतानं भरलेल्या संसाराचा झरा थोडासा चाखू, मला कळत नाही हो. राजे भर्तृहरी म्हणतात. क्वचित विद्वत गोष्टी, काही ठिकाणी विद्वान लोक आहे, त्यांची विद्वत्ता पाहायला मिळते. खूप बुद्धिवान लोक आहे जगात, पण त्या विद्वत्तेबरोबर जगात मूर्खांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात. क्वचित विद्वत गोष्टी, काही ठिकाणी विद्वानांच्या चर्चा कानावर येत आहे, काही ठिकाणी फक्त गप्पाच चालू आहे. काही त्या गप्पांना तारतम्य नाही, त्याला काही पुरावा नाही, आधार नाही, फक्त वाणीचा पसारा चाललेला आहे. बरं, काही विद्वान आहे त्यांचं ऐकायला कोणी नाही. विद्वानाजवळ गेल्यावरही मूर्ख आपलं त्यांना सांगतात. म्हणजे एखाद्या सज्जनाजवळ आपण जर बसलो तर 10 मिनिट बसणं शांत हे सुद्धा कौशल्य आहे. कधी काळी आपलं लोकांना सांगण्यापेक्षा कोणाचं ऐकून घेण्यास सुद्धा माणसानं पुरुषार्थ मानला पाहिजे. आपलं भलं आहे. कीर्तन कोणालाही करावं वाटतं महाराज, कीर्तन मलाही करावं वाटतं, पण उपासना नाही ना कोणाला करावं वाटत. कीर्तन मलाही करावं वाटतं, कीर्तन तुम्हालाही करावं वाटतं, कीर्तन सगळ्यांनाच करावं वाटतं, त्यात काय. पण कीर्तनकार होऊन सुद्धा आपल्याला टाळ वाजवावं वाटत असेल, वारी करावी वाटत असेल, आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धतच खूप गोड आहे. कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी सांगावं, कोणीतरी ऐकावं, कोणीतरी चाली म्हणाव्या, कोणीतरी मृदंगाची सेवा करावी. हा संवादातून तयार झालेला संप्रदाय आहे. इथे एकांगी पण नाही. पण आता काही विद्वान आहे त्यांचं ऐकायला कोणी नाही, काही सांगायला खूप तयार आहे पण सांगत कामाचं नाही. क्वचित विद्वत गोष्टी. बुद्धी सगळीकडे नाही ना महाराज. सगळेच लोक हुशार कसे हो, सगळेच लोक हजरजबाबी कसे होतील. मी तर म्हणतो काहींना देवानं शरीर दिलं, बुद्धी दिली नाही. काहींना रंगही दिला, शरीरही उत्तम दिलं, डोकं दिलंच नाही. काहींना डोकं इतकं दिलं, शरीर दिलं नाही. त्या भाऊ कदमला तुम्ही पहा, हिरो होण्याकरता, अभिनेता होण्याकरता त्याच्याकडे रंग नाही, त्याच्याकडे शरीर नाही, पण डोकं तुफान डोकं आहे महाराज त्याचं. तितका हजरजबाबी माणूस मला दिसत नाही सध्या राज्यात कोणी. काय बोलतो तो? अहो ते बोलायलाही विद्वत्ताच लागते ना, ते बोलायलाही बुद्धीच लागते ना. म्हणजे कर्नाटकाचा माणूस भाऊ कदमला भेटतोय आणि विचारतो, भाऊ त्याचा आवाज कमी जास्त होतोय, प्रॉब्लेम काय? आता बघ का रे, लग्न झालं का तुझं? तर म्हटलं झालं. तुझं रे? माझं पण झालं. काय म्हणता रे कर्नाटकात लग्नाला? तो म्हटलं कल्याणम. कल्याणम? पण महाराष्ट्रात लग्नाला काय म्हणता रे? हा म्हटलं वाटोळ. आता हे सांगता आलं पाहिजे ना तितक्या हजरजबाबीपणानं. एकदा काय ते करून घ्या बाबा. ओला पुंडली कबरदा
ठिकाणी आपली चेष्टा चालली का आपलं कौतुक चाललंय तेही कळत नाही, इतके निर्बुद्ध लोक आहे. म्हणून राजे भरतुहरी म्हटले क्वचित विधवत गोष्टी. म्हणजे समोरचा आपल्याशी कोणत्या उद्देशानं बोलतो हे कळवा ना आपल्याला. एक कंडक्टर का मुलीला म्हटले, बाई कोणत्या गावची? अमुक अमुक. कुठं चालली? मी घरी चालले. आता कितवीला आहे? 12वीला आहे. काय करते? रोज अपडाऊन करते. हो काका रोज जाणं येणं करते. चांगलंय चांगलंय. नाही चांगलंय, खरंच चांगलंय. वा, तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे काका असं का म्हटलं तुम्ही? नाही नाही चांगलंय चांगलंय. 12वीला आहे तू? हो हो. घरी चालली ना? हो हो. रोज जाणं करते ना? हो हो. चांगलंय चांगलंय. तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे पण काका असं का म्हटलं तुम्ही? ते म्हणत, बाई तुझं गाव जाऊन अर्धा तास झाला. म्हणूनच मला असं वाटलं का हाय जर तुला यष्टी तितक्या पुढे आणतो तर जीवनात बापा 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 खूप पुढे घेऊन जाईल तुला. कळव ना तिला हा बाबा आपल्याशी कोणत्या उद्देशाने बोलतोय. कीर्तनात आम्हाला काही श्रोते सापडतात ज्यांना एखादा विनोद सांगा, ते 10 मिनिटांना हसता. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काही जन्म घेतात त्याच्या पोटी. सगळेच लोक हुशार थोडी आहे जगात. क्वचित विधवत गोष्टी क्वचित अपि सुरा मत्त कलह. कुठं विद्वानांच्या चर्चा कानावर पडतात, तिथं मन रमवायला लागलो ते दारुड्यांच्या चर्चा कानावर पडतात. सुरा मत्त कलह, भांडण चाललेलं आहे, वाद चाललेला आहे, द्वेषानं तिरस्कारानं भरलेलं जीवन पाहायला मिळतंय. क्वचित विनावाद, कोणाच्या दारावून गेल्यानंतर केवळ केवळ भजनाचा आवाज येतो. केवळ भजन. सदा सर्व काळ त्यांच्या घरात आनंदच आहे भजनाचा. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती घरी भजन होतं. अरे ज्या घरात भोजनाची कमी आहे त्या घरात भजनाची कधी कमी झाली नाही. खायला अन्न राहिलं नव्हतं. सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी ही परिस्थिती झाल्यानंतर सुद्धा नामदोऱ्यांच्या घरातलं भजन संपलं नाही. क्वचित विनावाद पण क्वचित रुदितम, कर्कश रडण्याचा आवाज काही काही घरांमधून येतोय. त्या रडण्याला कवळीची किंमत नाही, रडणं चाललेलं आहे. काय करतात त्या रडण्याला? क्वचित रम्या रामहा, कुठं रामात रममान असलेली माणसं पाहायला मिळतात. रामात, ती जंगलात सुद्धा रामात रममान होतात. पण काही ना घरात राम दिसत नाही. याच्याकरता इतर तिकडचं बाहेरचं उदाहरण दिल्यापेक्षा थोडंसं अयोध्येतलंच उदाहरण पहा. असं म्हणतात आमचे प्रल्हाद भाऊ म्हणायचे, लग्न करणं हा जुगारच खेळणं. ज्याला लग्न करावं वाटतं त्यानं असं समजायचं की आपल्याला जुगार खेळायचा आहे. जुगार कोणताही असो तो खेळणं जरा दगड घेऊनच खेळावा लागतो महाराज. छाती जरा मजबूत ठेवूनच जुगार खेळावा लागतो. मग तो लग्नाचा असू द्या नाही तर IPLचा असू द्या. आता जुगाराची नवीन पद्धत आली IPL मध्ये. चला, लग्न हा जुगार आहे. माझं साधं विचार नाही तुम्हाला, जुगार कोणताही असो जुगारामध्ये हारलेली माणसं जास्त असतात की जिंकलेली जास्त असतात? हारलेली जास्त असतात. लग्न या जुगारामध्ये तुम्ही जर तुम्हालाच हा प्रश्न विचारला की आपण हारलोय की जिंकलोय तर तुमचं उत्तर काय येईल? हारलो. चुकीचं उत्तर देत आहे तुम्ही. महाराष्ट्रातला माणूस हा जुगार जिंकलेला माणूस आहे. ध्यानात ठेवा. जिंकूनही तुम्हाला हारल्यासारखं वाटतं म्हणजे तुमच्या अपेक्षा काय बने कोणालाही वाटतंच तसं आपण हारलोय आपण जिंकलेलोय. निदान महाराष्ट्र आणि या हिंदुस्थानाचा विचार जर केला तर हिंदुस्थानामध्ये पहिला क्रमांक राज्याला द्यावा लाजेच्या बाबतीत. आपल्या स्त्रियांना लाज आहे महाराज. ज्याच्या बायकोला लाज आहे तो विवाहाचा जुगार जिंकला. नारी लज्जया साधुश्च शमया देनो शृंगेन सरक कमलेन कमलम भृंगेन द्रुपो विमलेन नरो गुणेन शोभतेच भुवी. नारी शोभू नये पण लाजेनं. खूप बाई दिसायला सुंदर आहे पण लाजतच नाही. अरे दिसायला सुंदर तर वेश्याही असते पण लाज नाही ना तिला. जिला लाज आहे ती घरात आनंद निर्माण करू शकते. घरात काय जंगलात सुद्धा लाज सोडल्यावर घराचं वाटोळ होतं. स्त्रीचं जीवन नदीसारखं आहे, सरितेसारखं. ती तिच्या मर्यादेत आली तोपर्यंत आनंद आहे. ज्या दिवशी ती मर्यादा सोडून वाहते त्या दिवशी सासरकडचंही आणि माहेरकडचंही
दोन्ही तीर दोन्ही तटाक उद्ध्वस्त करून सोडत असते. नारी लज्जया. काय घरंदाज घराने येऊ काय काही. अरे आवाज येत नाही माऊलीचा बैठकीत. आवाज किचन मधून आवाज नाही येत. बोलण्याचा आवाज सोडा. टोकवाडीकर पायाचा चालताना सुद्धा आवाज येत नाही. म्हणून तिच्या लक्ष्मीच्या पायात पैजण आहे. केव्हा 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 लक्ष्मीच्या पावलाचा घोंगराचा खळा कानावर पडावा आणि लक्ष्मीची पैजण घरात वाजावी. येत नाही तिच्या पायाचा चालण्याचा. पण हे काही काही घरातलं सांगतोय मी. काही काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पोकलँड गेला आपल्या गल्लीतून. काय काय सगळ्यांबद्दल थोडीच आहे ते. नारी लज्जया. पण अजून लाज तिच्याकडे. महाराष्ट्रीयन संस्कृती तर आहेच. हो, प्रतिभाताई पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्या होत्या तेव्हा असा देश आनंदानं पाहत होता. त्यात आमचा जळगाव जिल्हा फार विशेष. मुक्ताबाईच्या मंदिरात बसून ज्ञानेश्वरी वाचणारी एक प्रतिभा नावाची मुलगी प्रतिभाताई पाटील म्हणून राष्ट्रपती झाली. याचा आनंद लोकांना झाला. मला आजही आठवतं त्यांचा पहिला अमेरिकेचा दौरा. उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आहे आणि डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. बराक ओबामांची प्रतिभाताईंची भेट झाली. बराक ओबामा प्रतिभाताईंच्या पुढे आले. ओबामांनी प्रतिभाताईंच्या हातात हात द्यायला हात पुढे केला आणि पुढे हात केल्यानंतर प्रतिभाताईंनी सुद्धा आपला हात पुढे केला. पण हात ज्या वेळेला पुढे केला ना टोकवाडीकर, त्यावेळेला ताईंच्या डोक्यावरचा पदर थोडा सरकला. साहजिक काही सरकत असतो. आपल्याही घरी आई मावल्या बहिणी आपल्याला माहिती आहे तो काही कायम डोक्यावरती राहत नाही. डोक्यावरचा पदर सरकला हे प्रतिभाताईंच्या लक्षात येता बरोबर त्यांनी पुढं केलेला हात मागं घेतला. आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला मला आजही आठवतं बराक ओबामा पहिल्यांदा बोलले होते, हे केवळ हिंदुस्थानातली स्त्री करू शकते. नारी लज्जया. तिला लाज आहे महाराज. तिला लाज आहे. ज्या स्त्रीनं लाज सोडली संपलं. तुम्ही 20 रुपये तुमच्या पोराच्या हातात द्या आणि त्याला म्हणा पाहुणे आले दुकानातून साखर घेऊन ये आणि गपचुपान जरा पाहुणे बसले तो 20 रुपयाची नोट घेऊन जाईल, साखर घेईल. ज्या बैठकीत पाहुणे बसले तिथं साखरेचा पुडा घेऊन येईल आणि बापाला म्हणेल बाबा साखर. आता बाप खाली पाहतो बिचारा, त्याला माहिती आहे आपलाच पराक्रम आहे. हा काय दुसऱ्या दिवस देऊन उपयोग आहे. तेच 20 रुपये तुम्ही लेकीच्या हातात द्या. आपला दावा आहे. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे. 100% खरं आहे. देऊन तर बघा. 20 रुपयाची नोट तुमच्या पोरीच्या हातात द्या आणि तिला म्हणा बाई पाहुणे बसले जरा साखर आणती का. हो बाबा घेऊन येते. अरे 20 रुपयाची नोट घेऊन जाईल श्रीराम प्रोव्हिजनला. श्रीरामच वाचलं मी. बघा मग आपली मेमरी चांगली महाराज. मुंडेंच आहे ते पण दिसलं मला. 20 रुपयाची साखर घेईल. अरे तिला सांगू सुद्धा नको तुम्ही की गपचूप नाही. 20 रुपयाच्या साखरेचा पुडा घेता बरोबर ती साखर आपल्या ओढणी खाली ना आपल्या दुपट्ट्याखाली झाकेल. जिथं पाहुणे बसले त्या बैठकीतून खाली मान घालून सरळ आईजवळ निघून जाईल. जोपर्यंत मायजवळ पोहोचत नाही तोपर्यंत साखरेच्या पुड्यावरची ओढणी सुद्धा बाजूला काढत नाही. इतकी लाज आहे तिला आपल्या इज्जतीची. हे त्यांच्याकडेच आहे महाराज. त्यामुळे ज्यांना लाज नावाचा धर्म घरात दिसतो ते जिंकलेली माणसं आहे. पहा तुम्ही एकाच घरातले 2 व्यक्ती आहेत. एक विवाहाचा जुगार हारले, अनेक विवाहाचा जुगार जिंकले. राजा दशरथाला राजवाड्यात रघुकुलात अयोध्येत सुखाचं जीवन कैकईनं जगू दिलं नाही. विवाहाचा जुगार हारावं लागलं देवाच्या बापाला. पण त्याच प्रभू रामचंद्राचा विवाह पहा. अहो जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा नवरा त्रैलोक्याचा मालक, त्या सीतेनं मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय 14 वर्ष अनुकुचीदार दगडावर घासले, पण नवऱ्याला कधी त्याच्या दुःखाची जाणीव करून दिली नाही. एकीनं राजवाड्यात नवऱ्याला रडवलं आणि दुसरीनं जंगलात नवऱ्याला हसवलं. एकीनं नवऱ्याला विवाह जुगारात हारवलं आणि एकीनं त्या जुगारात जिंकवलं. जिच्याकडं लाज नावाचा धर्म आहे ती जिंकवते.
ती सोडला मग सगळं उद्ध्वस्त होतं. किती जिंकली जुगार, स्वतःही जिंकली आणि परमात्म्यालाही जिंकवलं. तुलसीदासांचा आपल्याकडे पुरावा सापडतो. क्वचित रम्या रामा, मनाचा प्रवास कुठं थांबावा हे सीतेकडून शिकायला मिळावं. साधी गोष्ट नव्हती. विवाह झाल्या झाल्या वनात जाणं, ते 1-2 दिवसाकरता नाही, 14 वर्षाकरता. सगळं मुबलक असून, न्यायानं राणी होण्याचा अधिकार असून, किंचितही अपराध नसून तरी मन रमवावं लागतं. यालाच तर सेवा म्हणतात, यालाच तर साधना म्हणतात. थांबवलं तिनं तिचं मन थांबवलेल्या सीतेला पंचवटीत स्वतः तुलसीदासजी विचारायला गेले, सीते तुझा मनाचा प्रवास थांबलेला आहे वनात, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित आहे, आनंदित समाधानी दिसते, तू सुखी आहेस का ग? ती म्हणे, बाबा मी खरंच सुखी आहे. किती सुखी आहे ग जानकी? अयोध्येत आणि वनात या 2 स्थळावर राहण्याचं खरं सुख तुला कुठं अनुभवायला येत आहे? तिनं दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस समापदु प्रिय रागा. अवध सहस समपदु प्रिय रागा. मी माझ्या मालकासोबत अयोध्ये जेवढी सुखी होती त्याच्या 1000 पटीनं या वनात सुखी आहे. याला म्हणतात मनाचा प्रवास थांबवणं. क्वचित रम्या राम, पण क्वचिदपि जरा जर जर तनूर न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. काही मन प्रवास थांबवलेली महात्मे दिसतात आणि काही वाटप केलेली सोसाट सुटलेली माणसं दिसतात. आम्ही करावं काय आणि या जगात थांबावं कुठं मला काही कळत नाही. बाबाजी राजरा भरतुहरी म्हटला. तुकोबारी म्हटले, ज्यांना ज्यांना कळत नाही त्यांनी एवढा अभंग घरी घेऊन जा. प्रपंचामध्ये क्षणही लागत नाही मनाचा प्रवास करायला. काय लागतं? सहज मनाचा प्रवास होतो. त्याला काही फार अपार कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, खूप जिद्दीनं चिकाटीनं. प्रपंचामध्ये सहज होतात या गोष्टी, सहज. मी कायम देतो उदाहरण, कायम. इथून एक माणूस मुक्ताईनगरला निघाला, टोकवाडीतून. टोकवाडी मुक्ताईनगर गाडीत बसला आणि प्रवास सुरू झाला. त्या प्रवासाच्या दरम्यान 2-3 तासाचा प्रवास झाला. या सीटवरती बाई बसलेली आहे, त्या बाईजवळ तिचं पोरग बसलेलं आहे आणि पलीकडच्या सीटवर अगोदरच एक माणूस येऊन बसलेला होता. 2-3 तासाचा प्रवास झाल्यानंतर या बाईनं पिशवीतून एक डबा काढला आणि त्या पोराला म्हणायला लागली, बाळ्या मी तुझ्याकरता लवकर उठले, म्हटलं तुला प्रवासात भूक लागेल म्हणून शिरा बनवून घेतला, तू जरा एवढा शिरा खाऊन घे, अजून मुक्ताईनगर खूप लांब आहे, तुला त्रास होणार नाही प्रवासात. तो म्हटला, मला भूक नाही आणि मला शिरा खायचा नाही. का रे, तुला तर आवडतो म्हणे, पण मला नको आहे आता. अरे खा रे बाबा. नाही नाही मला नको. अरे खा ना माझ्या राजा. नाही नाही मला नको. अरे खा बाबा. नाही मला नको. आता शेवटी मायच, लेकरू शिरा खात नाही म्हणून तिनं पलीकडच्या माणसाकडे बोट दाखवलं आणि ती म्हणते, तू खातू का देव काकाला? हे लेकरू सांभाळण्याची कला आहे. रडणारं पोरग शांत व्हायला हातात मोबाईल देणारीला माय म्हणत नाही. रडणाऱ्या पोराला शांत करण्याकरता लहान लेकरू होऊन, कधी गुडघ्यावर येऊन, कधी कौशल्यानं, कधी हातानं, कधी चेहऱ्यानं, कधी आवाजानं, कधी किलबिल्या डोळ्यानं, तर घरातल्या वस्तू स्वयंपाकातल्या सामुग्रीनं लेकराला शांत बसून डाव्या मांडीवरती घेऊन गोड घास त्याच्या पोटात घालणारी आणि रडणाऱ्या लेकराला हसवणारीला आई म्हणतात, मोबाईल देणारीला आई म्हणत नाही. तिला काय कळतं लेकरू सांभाळणं? ती कौशल्य आहे, तिच्याकडं ते कौशल्य होतं. ती म्हणे, खातो का देऊ त्या काकांना? देऊनच टाकेल बरं का त्या काकांना, तू जर शिरा खाल्ला नाही तर. हा घे मग पटकन, घ्या ताई, एक घास भरवते तुला, घे बरं का बाळ्या, रागवू नको, असा नाटकं करू नको, नाही तर मी देऊन टाकेल त्या काकांना. तो म्हटला, नको ना ग, घे नाही तर मी मारेन तुला. देऊ का त्या काकांना डबाचा डबा? खायचा नाही का तुला? भूक लागली तर काय आणायचं? पैसे नाही आपल्याजवळ, कुठून आणायचं? पहाटे पहाटे बनवली, आईला नाराज करतो. आईनं बनवलं तुझ्याकरता, काही किंमत नाही याच्या कष्टाची. अरे आपल्याला दर्शन घ्यायचंय, वेळ लागेल, पोचायला वेळ लागेल, खा खा पटकन का. खातो का देऊ काकांना? आई म्हणते.
खातो का देव काकांना, खातो का देव काकांना, खातो का देव काकांना, असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हटले, बाई तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बो आता, कारण तुमच्या या शिऱ्याच्या नादात मी 3 गाव पुढे आलो, आता मायगाव मागे गेलं तरी तुमचं अजून तेच चाललंय, देऊ का काकाला, देऊ का काका. देता कधी? तो यष्टीत बसलेला शिऱ्याच्या अपेक्षेत जीवन जगणारा टोकवाडीचा नाही, तुम्ही आम्ही सगळे जीव. ती यष्टी म्हणजे आपलं आयुष्य, आपला प्रवास. तो मुक्ताईला जाणार होता, भगवंताच्या गावला, संताच्या गावला. कंडक्टरने तिकीटच त्या गावचं दिलं की इथंच जाण्यात मजा आहे. पण दुर्भाग्य जीवाचं, मध्येच या बाईची भेट झाली. ती बाई म्हणजे ही माया, प्रपंच. ती कोणाला देत नाही, पण देऊ का देऊ का असं विचारत राहते. तेवढे या अशा माणूस जगतो, देते वाटते गडा. अरे कोणाला दिलं नाही तिनं, तुला काय घालणार आहे ती? ती नसलेलं दाखवते, नसलेलं लपवते, तिचं नावच माय आहे. देऊ का विचारता विचारता 3 गावांचा प्रवास झाला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. अहंतेपोटी, ममतेपोटी आणि वासनेपोटी जी माणसं प्रवास करतात त्यांच्या मनाचा प्रवास सहज होतो, सहज. मन थांबवता येत नाही त्या लोकांना. मग त्यावेळेला शेवटचं गाव शिल्लक राहतं, ते म्हणजे काळाचं. तिथं गेल्यावर काय करायचं? काही शिल्लक राहत नाही. हा अहंतेत, ममतेत आणि वासनेत मनाचा प्रवास वाटल्या जाऊ नये याकरता तुकोबारांनी किती प्रार्थना केल्या नाटामध्ये. आता मज धरवावी शुद्धी, येथोनी परतवावी बुद्धी, यावे सोडवणी कृपानिधी, काय स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट न येईल किंमती, धरिले जाईल ते सिद्धी, अगाये सावळ्या सगुणा, ओन निधी नाम नारायणा, अमुची परिसावी विज्ञापना, सांभाळी दिना आपुलिया. किती गोड गोड नाटे बघा ना तुकोबारांची. देवा तू आमुचा कृपाळ, देवा तू आमुचा कृपाळ, प्रतिपाळ दिन वत्सल, प्रतिपाळ दिन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, संचित काही. महाराजांना ही तीव्रतेची लागलेली भूक आहे. हा प्रवास आम्हाला शक्य नाही देवा, आम्हाला इकडचा प्रवास थांबवायचा आहे आणि तुझ्याकडचा प्रवास सुरळीत चालू करायचा आहे. त्याकरता तुकोबाराय साधकाला सांगतात, बाबा रे ऐक, तू माझं क्षणभर वळवलेलं मन प्रचंड त्रास देईल तुला. कोणाला दिलं? एक महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला होतो. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, मी बोलून आलो,
या महाराष्ट्रामध्ये आपल्या अभ्यासाच्या आपल्या उपासनेच्या जोरावर ज्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं, या परळी तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्यामध्ये एक अट्टहास कायम ज्यांच्या आयुष्यामध्ये असतो, उपासना ज्यांच्या आयुष्यात कायम दुरून आम्हाला पाहायला मिळते, असे आदरणीय तुकाराम महाराज मुंडे शास्त्री इथं उपस्थित आहे. महाराजही कार्यक्रम करूनच आले धावपळीत. ते परिवारातला उत्सव आहे, आपण थांबलं पाहिजे. त्यांचाच आग्रह कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. महाराजांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं, त्याचं उत्तम उदाहरण एके ठिकाणी पाहायला मिळतं. असं म्हणे, पांडव अज्ञातवासामध्ये असताना भीमाच्या नजरेला एक जांभळाचं झाड दिसलं. प्रवासात आहेत, नजरेला जांभळाचं झाड दिसता बरोबर त्या जांभळाच्या झाडाला सुंदर जांभूळही आलेलं दिसलं. आता भीमाला छंद होता कशाचा? खाण्याचा. बऱ्याच लोकांना बरेच छंद असतात, भीमाला खाण्याचा होता. आजही बऱ्याच लोकांनी भीमाचा छंद जोपासला, दुसरं काहीच घेतलं नाही. गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, अमृता अनुभव नाही, चांगदेव 65 नाही, कधी एक नदी भागवत नाही, तोच छंद. पण कधी कधी त्या छंदामुळे भीमाला त्रास सुद्धा झालेला आहे. हो, नजरेला जांभूळ दिसलं, भीम महाराज पळत सुटले, त्या जांभळाच्या झाडावर चढले. जे जांभूळ झाडा खालून दिसलं होतं ते जांभूळ तोडलं. जांभूळ तोडल्यावर आठवण आली, आपल्या भावंडांनाही जांभळं घेतली पाहिजे, बायकोलाही घेतलं पाहिजे. पण झाड मोठं होतं पण जांभूळ एकच होतं. अरे ते म्हटलं असं कसं गड आहे, हिरमुळ झाला आपला, झाड मोठं आणि एकच जांभूळ, हे बरं नाही. त्यांनी ते जांभूळ खाल्लं नाही, खाली उतरले. समोरच एक साधू तपश्चर्याला बसलेले होते. त्या महात्म्याच्या दर्शनाकरता भीम महाराज गेले आणि विचारलं, बाबा या जांभळाला अनेक जांभळं नाही हो, मला माझ्या पत्नीला माझ्या भावंडांना न्यायची होती, एकच होतं तेवढं मी तोडलं. ते महाराज म्हटले, तुम्ही तोडलं का ते? हो, तोडायला नको होतं पण तोडलं, आता ठीक आहे ठीक आहे, अनेक जांभळं नाही त्याला. का नाही? अरे भीमा, या झाडाला फळच येत नव्हतं. या झाडाला फळ यावं याकरता मी 12 वर्ष तपश्चर्याला बसलो. त्या तपश्चर्यातून कुठं आता एक फळ आलं आणि ते फळ नेमकं तू तोडलं. आता मी द्वादशीचं पारणं या फळानं सोडणार होतो, ते तू तोडलं. आता काय खावं मी? पण ठीक आहे, एखादी गोष्ट तोडणं सोपी आहे, ती जोडणं फार कठीण आहे. हो, तोडायला काय लागतं? यजुर्वेंद्र चहलचा घटस्फोट झाला परवा, 5 कोटी देऊन, काय लागलं तोडायला? पण त्याला आता नवीन पोरगी पाहून देणं, त्याचं लग्न लावून देणं सोपं नाही. ते तोडणं फार सोपं आहे, आज जोडणं कठीण आहे. हो, अहो तोडून लोकांनी, बऱ्याच जणांनी तोडलं कशा करता? सुखी होण्याकरता. आमच्या गावात एक तात्या नावाचा माणूस राहायचा, संस्थेच्या मागं. रोज ज्ञानेश्वरी ऐकायला यायचा, रोज तासभर ज्ञानेश्वरी ऐकायचा बरं का. पण ज्ञानेश्वरी ऐकली की त्याचा पहिला प्रश्न, बाबा बायको ऐकत नाही हो. आमचे गुरुजी म्हणायचे, लेका तात्या मी ज्ञानेश्वरी सांगतो, या ज्ञानेश्वरी तुझ्या बायकोचा दुरून दुरून संबंध नाही, पण तू रोज मला हा प्रश्न विचारतो. एक तर काही माया चुकून राहिलं नाही तर तुझं तरी चुकतंय. तो म्हटलं, बाबा पण काय करू, बायको ऐकत नाही हो. हेच त्याचं टुनिंग, हा स्वर त्याचा बोलण्याचा. एक दिवस आमचे गुरुजी त्याला म्हटले, तात्या तू निर्णय घे गड्या. त्यानं निर्णय शब्द ऐकला आणि घरी गेला. 8 दिवस ज्ञानेश्वरीला आला नाही. 9व्या दिवशी ज्ञानेश्वरीला आला आणि बाबांना सांगितलं, बाबा घटस्फोट झाला. म्हणजे गुरुजी म्हणतले का, निर्णय म्हणजे ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पंढरपूरला जा, असं मला तुला म्हणायचं होतं. आता तो म्हणे, नाही हो, खोटी उपटच झाला, आता भांडणच बंद झालं म्हणे. पण ते बाबा म्हटले, तुझ्या बायकोचा परिचय आम्हालाही झालाय गाड्या, संस्थे शेजारीच तुझं घर आहे, ती इतकी सोपी नाही बरं, ती तुला सुखी जीवन जगू देणार नाही. नाही हो म्हणे, घटस्फोट झाल्यावर काय? ती बाई एवढी खतरनाक होती महाराज. याचा तात्याचा घटस्फोट होता बरोबर, तिनं तात्याच्या शेजाऱ्याशी लग्न केलं 15 दिवसानं. पण तात्याशी भांडायला आलीच. प्रपंचामधलं दुःख मिटवण्याचा प्रयत्न करा, ते मागं धावत येतं.
मग सोपं आहे का ते? तोडणं सोपं आहे, जोडणं कठीण आहे. दुःखाकरता तोडलं काही नाही तरी दुःख पळत आलं. तू खाण्याकरता तोडलं आणि आता चिकटवायची भाषा करतोय. आता नाही चिकटत ते बाबा, पण मला त्रास होतोय. पश्चातापे न शुद्धता, पश्चाताप होतोय मला. हे झाडाला फळ चिटकलं पाहिजे. ओ महाराज, करा बाबा काहीतरी. एक करता येईल म्हणे गड्या भीमा. काय? हे फळ झाडाला चिटकावं असं वाटत असेल तर तुझं आतापर्यंतचं सगळं पुण्य दान कर. संकल्प सोड. ते फळ झाडाला चिटकू शकते. तुझं पुण्य मुबलक असलं तर. फळ जमिनीवर ठेवलं, संकल्प सोडला. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ चटकन 2 हात वर आलं. ते म्हटलं का वर जात नाही, पुण्य संपलं तुझं. कोणी तुला पुण्य देणार आहे का पा? तो म्हटला माझी भावंड आहे. अर्जुनाला मागितलं, सहदेवाला मागितलं, धर्मराजाला मागितलं, नकुलाला मागितलं. 4ही भावांनी पुण्य दिलं. 4 भावंड ती आणि एक स्वतः भीम. 5 भावांच्या पुण्यानं 2-2 हात जांभूळवरती आलं. म्हणजे किती हात झालं ते? 10 हात जांभूळवरती आल्यानंतर अजून 2 हात फांदी शिल्लक होती. ते महाराज म्हटले कार बुवा आता कोणी? तो म्हटला आमची बायको आहे बुवा. बरं मग माग तिला, द्रौपदी दे पुण्य. ती म्हणे 5 भावांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर माझी आठवण आली तुम्हाला. अरे अगोदरच मागितलं असतं तर 5 भावांचं पुण्य वाचलं असतं. ते म्हणत बोलू नको, तू पुण्य दे. तिनं संकल्प सोडला आणि पुण्य दिलं. 2 हात वरती यायला हवं जांभूळ, पण द्रौपदीनं संकल्प सोडता बरोबर 10 हात खाली आलं. मग रडली ती. भीम नाराज, अर्जुन महाराज नाराज. युधिष्ठिर म्हटले आता काय बोलाव द्रौपदी, तू तुझं कायम चालू होतं सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही कर बाबा. सगळा भरोसा आमचा पाण्यात गेला. पुण्य नाही तुझ्या पदरात. अगं आमचं तरी 2-2 हाताचं, तुझं पुण्य गेलं कुठं? सगळे 5 भाऊ पुढं चालायचे, एकटी द्रौपदी अज्ञातवासात माग. तिनं नारदाला हाक दिली. नारद महर्षी म्हणत रडू नको, जाऊ दे. पण ती म्हणे महाराज पुण्य नाही पदरात. झालं काय हे? 5 मालकांची सेवा केली द्रौपदी, तू खूपच सेवा केली. पण 5 पतीची सेवा करता करता एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी तुझी मान मनासहित वळालेली होती. पती सेवेतून, गुरु सेवेतून, प्रभू सेवेतून ज्या वेळेला मान मनासहित वळवली जाते त्या दिवशी आयुष्यातल्या सगळ्याच पुण्याचा क्षय झाल्याशिवाय राहत नाही. तुझ्याकडं पुण्य नाही. उदाहरण संपलं माझं. पण रात्रंदिवस क्षणभर वळवलेलं मन जर इतका प्रताप करत असेल, द्रौपदीचं सगळं पुण्य संपवत असेल, तर रात्रंदिवस ज्यांची मन प्रपंचात गुरफटली ती तुम्ही मी, त्यांच्या मनाची अवस्था काय प्रसाद देईल पुढं, ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या श्री तुकोबाऱ्यांना जरूर आहे. तुम्हाला जर तुमचं पुण्य शिल्लक राहावं, दशरथ आबांसारखं भगवंताच्या दरबारामध्ये तुमचंही स्वागत व्हावं अशी अभिलाषा अंतःकरणात असेल तर मी सांगतोय नये वाटो
मनाचा प्रवास थांबवायचं नावच परमार्थ आहे. आपली जी धावपळ चालली, हे जे कीर्तन, कथा, प्रवचन हे सगळं चाललंय हे थांबण्याकरता आहे. धावपळ करणारा सुखी असता तर या जगात सुखी क्रमांकाच्या यादीत पहिलं नाव कोत्र्याचं लिहावं लागलं असतं. त्याला थांबता येत नाही. जी माणसं कुठंतरी कधीतरी थांबतात त्यांना आनंद उपभोगता येतो आयुष्याचा. कायम पळापळीमध्ये आयुष्यात सुखात थोडी जातं. म्हणून थोडा वेळ थांबा. तुकोबारे म्हटले, नये वाटू मन. तुम्ही मनाची वाटप थांबवा. किती काळ तरी सहजे मन कोंडले. ज्ञानोबारे बोलतात, हृदयीच्या सेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. लखनजी म्हणत होते सीतेला, मैया ओ जानकी वहिनी थांबा, हरणाच्या मागे जाऊ नका. पण वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि फळाची हवा. ज्ञानोबरे बोलतात, हृदयी कामा केला रिघावा की तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला. मनाचा प्रवास सुरू राहिला की माणसाचं ज्ञान हरवलं जातं. म्हणून रोज मनाचा प्रवास थांबलाय का हे संध्याकाळी विचारा. संध्याकाळची संध्या ही मनाचा प्रवास थांबवण्याकरता आहे. सुरळीत झोपे करता ही संध्या आपण करत नाही. आपण त्या दिशेला जात नाही. रोज पाय धरून राहिले माणसं कोणाची तरी. कशा करता? तापत्रय तापिली. तुकोबाराय म्हणतात, गुरु ते गिवस्थिती. रोज गुरु पाहून राहिले लोक, आम्हाला गुरु द्या, आम्हाला गुरु द्या. कशाला? सुखी व्हायला. अरे भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी, तारा स्वामी. लेका पोशाखात भगवा पोशाख एखाद्या महात्म्यानं घातला म्हणजे काय तुला सुखी करण्याकरता घातला का? स्वतः सुखी होण्याकरता मनाची वाटप थांबवण्याकरता घातलेला प्रवास आहे. इथून काही लोक कुंभाला गेले सुखी व्हायला. आम्हाला सुखी होता येईल. एका बुचकीत, एका डुबकीत आपण सुखी होऊ, सगळं पाप जाईल. अरे खानदानी दुर्जन आहे आपण. एका डुबकीमध्ये कसं जायचं ते इतके जन्माचं? मनाचा प्रवास थांबवण्या करता किती कष्ट आहेत, किती प्रयत्न आहे. बघा तुम्ही निळूबारींचे गवळण गोळ आहे. याची लागी हो त्याची येले भोग, याची लागी हो गेले नानाया, याची लागी हो अष्टांगा, योग. आणि याची लागी या विषयाचा त्याग, याला म्हणतात मनाचा प्रवास थांबवणं. बरे किती काळ झालं? याची लागी हो तेजिले भोग. किती काळापासून? विषयाचा आता किती जन्मांतरी केली ही सूचना. याची लागी व वसविले निर्जना, बक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. याला मनाचा प्रवास थांबवणं म्हणतात. तुकोबार म्हटलं हा थांबवा. तो जेव्हा जेव्हा तुम्ही वाढ व्हाल तेव्हा तेव्हा त्रास देईल. दोन वाक्य, दोन चरण म्हणायचे तेव्हा एक वाक्य या भंगाचं तयार होईल. थांबवायचं म्हणजे काय महाराज? काही न देखावे भिन्न. दुसरं काही पाहू नका. पाहिलं तरी त्रासच आहे. त्याला पहा. त्या केशवसुतांनी दृष्टीचं वर्णन त्यांच्या मारवाड भाषेमध्ये केलेलं आहे. या दृष्टीला मनुष्यानं सदैव चांगलं दाखावं. दोन इंद्रियांची फार चकोर काळजी घ्यावी. ते म्हटले, एक मुख कमल, त्या जिभेची काळजी घ्यावी, डोळ्याची काळजी घ्यावी, आणि नंतर शेवटी त्यांनी कानाचं वर्णन केलं. चांगलं ऐकू नका, चुकीचं ऐकू नका, चुकीचं पाहू नका, आणि चुकीचं बोलू नका.
आता आपलं उलट झालंय, चांगलं ऐकायचं नाही, चांगलं पाहायचं नाही आणि चांगलं बोलायचं नाही, उलट चालू आहे सगळं. केशवसुतांनी कर्माचा सिद्धांत पटवून देण्याकरता एक सामान्य उदाहरण सांगितलं. ते म्हटले एक व्यक्ती आमराईत गेला, आंबे जाळून खाली पडताना पाहिले, पडतानाचे आंबे पाहिले, आंबे जाऊन उचलले, आंबे खाल्ले. आंबे खात असताना आमराईचा मालक आला, त्याला पकडलं, खूप मारलं आणि तो रडायला लागला. उदाहरण संपलं. पण याकरता मारवाड भाषेचा प्रयोग केला. ते म्हटले आंबे पळे पेड़ छो देख्या दो जना, देख्या सो दवळ्या नाही दवळ्या दो जना, दवळ्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा दो जना, और कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हणजे काय हो, आंबे पळे पेड़ छो देख्या दो जना, देख्या सो दवळ्या नाही दवळ्या दो जना, दवळ्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना. 32 खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, ती एकच बदमाश आहे. रस चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, और पकड्या सो कुटीजा नाही कुटीच्या दो जना. मार खाणारे दुसरेच होते. कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. ते म्हटले डोळ्यांनी आंबा पाहला हे खरंय, पण आंबे जरी डोळ्यानं पाहिले असले तरी डोळे चालत गेले नाही, डोळ्याने आंबा उचलला नाही, डोळ्याने आंबा खाल्लाही नाही, डोळ्याला काही खाताही येत नाही, डोळ्याला चवही कळत नाही, डोळ्याला कोणी येऊन पकडलंही नाही, डोळ्याला कोणी मारलंही नाही. पण ज्या डोळ्यांनी आंबा पाहला होता त्याच डोळ्यांना रडावं लागलं. इतकं कर्म कठीण आहे टोकवाडीकर. म्हणून काही न देखावे ते भिन्न, देखावे हा दृष्टीचा भाग आहे. पाहू नका, त्रास होईल असं काय पाहता महाराज. मग काहीतरी तर पाहावं लागेल ना. बाह्य चक्षुन पाहू नका, अंतःकरण चक्षुन तुम्ही पहा, ज्ञान चक्षुन पहा. कुठं पहा? अभंगाचं वा पाय विठोबाचे चित्ती. भजन करणारी सगळी नित्य भजनातली माणसं आहे. नवीन नवीन भजनातली माणसं आली की ते लगेच परिचित होतात कीर्तनात. कायम भजनातला गळा कसा ऐकावं वाटतो. एकदम कीर्तन असलं तरच भजन करायचं, नाही तर हरिपाठ नाही नित्यनेम नाही कोणता, ते भजन माणसाच्या कानाला गोड लागत नाही. चला आनंद आहे. मराठवाड्यामध्ये आल्यानंतर या गोष्टीची अनुभूती होती. प्रत्यक्ष भगवंताच्या वास्तव्यानं पुनीत असलेली आपली नगरी आहे. फड परंपरेचं पायिकत्व स्वीकारलेली नगरी आहे. मुळात मी बोलून आलो प्रस्तावनेत, वास्कर हे महाराष्ट्रातलं एक भजनाचं चाक आणि दुसरं देहूकर आहे भजनाचं चाक. त्यात वास्कर फड परंपरेच्या पायिकत्व जोपासलेल्या महात्म्याचं पुण्यस्मरण आहे. ज्यांचं जीवन फार कठीण असतं त्याच्या कीर्तनात पुण्यस्मरणात तुम्ही किती ताकद लावा, कीर्तनच रंगत नाही. आता ते जाणाऱ्याने कर्मच फार शुद्ध केलेले असतात, काय कीर्तन रंगायचं तिथं. इथं आनंद आहे भर दुपारी सुद्धा का. आबांचं जीवन आहे. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो. तसं जीवन प्रकाशमान करायला साधूचा आशीर्वादच लागतो, जो या मुंडे परिवाराला आहे, या लेकरांना, या मुलांना आहे. दोघही अवनाथ दादांना, गणेशरावांना. तसं होत नाही महाराज. नाही तो सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार चल रहा दुनिया में. देशाला काही लोकांचा परमार्थ चालू आहे, होत नाही. कष्टानं तुम्ही 2 पावलं घाला ज्ञानोबारण करता. 2 पावलं कष्टाची इमानदारीनं ज्ञानोबारण करता घालाल, संकट काळामध्ये ज्ञानोबाराय हजारो पावलं टाकत तुमच्या मदतीला धावून येतील. ते दैवतच तितकं कृपाळू आहे. पण त्याकरता तुकोबारांनी सांगितलं ना, पाय विठोबाचे चित्ती. अंतःकरण वृत्तीमध्ये परमात्मचरण पहा ना, ते हे चरण सुकुमार, ते मन माझे भ्रमर पहा. त्रास होऊ द्या चरण पहा, समाजानं द्वेष करू द्या, अंतःकरण वृत्ती चरण पहा. तुकोबारांच्या आयुष्यातला प्रसंग सापडतो. तुम्ही बोर नाही नव झाले अजून? सांगा बरं का मग. तुम्ही काही थोडं थंड लिंबू सरबत चहा वगैरे काही. आता यांनी पहिलं चरण म्हटलं तेव्हा असं समजायचं आता मी थम्सअप घेतली वा, असं समजून जायचं. दुसरं प्रमाण म्हटलं म्हणायचं आता लिंबू सरबत झालं आहे की नाही. शेवटी मग कोका कोला तुम्हाला देतो आणि मग निघून जाऊ आपण, आहे की नाही. कीर्तनामध्ये या वेळचे कीर्तन जरा आमच्याकडे कीर्तनच होत नाही बरं का तुकाराम बाबा, या वेळेला अजिबात नाही.
म्हणजे मला हरणेबाबांचा फोन चालू होता, सहज त्यांचा काला झाला. ते म्हटले का रे कुठं चालला? म्हटलं मी परळीला जातोय बाबा. ते म्हटले आता तुझं तर कीर्तन इकडे आहे ना म्हणे बंठ्याला. म्हटलं हो, पण दुपारचं कीर्तन आहे. अरे या वेळेला कुठं कीर्तन असतात का म्हणे. म्हटलं बाबा या वेळेला कीर्तन आहे. आणि म्हणे काय इतक्या वेळेला कीर्तन? म्हटलं अत्यंत संपन्न परिवार आहे, आता इतक्या उन्हात तुमची कूलरची व्यवस्था केली, किती आनंद आहे. पहा बरं, फक्त अंग टाकू नका इथं म्हणजे झालं वा. नाही तर लय थंडावा निर्माण झाले, गारवा लय. नाही तर उन्हाळ्यात थोडे गारवा लागला की माणसं डोळे लावतात. पण ऐकणारे माणसं फ्रेश एकदम एकदम फ्रेश. कीर्तनाला हा समाज पाहिजे. गायक उत्तम, सिस्टीम उत्तम, पखवाजवादक. आता सोडगीर महाराजांना मी खूप वर्षापासून ओळखतो. या परिसरात 20 ते कीर्तन, किमान 20-25 कीर्तनं तर सहज केले असतील माणिकांना, सहज. पण जेव्हा जेव्हा आलो त्यावेळेला या भागातली भजन पद्धती, इथला परमार्थ, इथली उपासना खूपच श्रद्धेनं आत्मीयतेनं पाहायला मिळते. त्याच्याबद्दल आम्हाला आनंदही खूप आहे. आता काही ठिकाणी भजन महाराज फार वेगळं झालं. झुम बराबर झुम शराबीन, त्याच्याबरोबर आपली खराबी. काय करता बाबा? ते म्हणता आमच्या भागात असंच भजन असतं. आता काय करा, बसा. विठ्ठल विठ्ठल तुकोबारांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. तुकोबारे एका माळीदादाच्या बांधावर भजनाला बसले. त्या माळीदादाच्या शेतामध्ये ऊस होता, अख्खं रान ऊसाचं होतं. जुळजुळ 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 पाणी वाहत आहे. आणि तुकोबारे तिथं भजनाला शीतलता आहे, छाया आहे, थंडावा आहे म्हणून बसले. भजन चाललेलं. शेताचा मालक आला संध्याकाळी. रामकृष्ण हरी तुकशेठ. तुकशेठ म्हणायची तुकोबारेंना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, या. फेरफटका मारायला आलो. बरं बरं बरं, इथं होते वाटते भजनाला आज? हो, दिवसच गेला. तुकोबारे म्हटली. बरं बरं, आता प्रवास देऊत चाललो. तुम्ही मी जाऊन येईपर्यंत थांबा, मी आलोच. एका नोकराला सोबत घेतलं आणि रानात गेले. ऊसाची मोडीच काढली महाराज. आणि त्या नोकराला सांगितलं, रे पोरं खाण्यासारखी झाली त्यांची. 3-3 दिवस चूल घरी पेटत नाही. त्यांना आता लेकरांना जरा ऊस बांधून द्यायचे. मोडीने ऊसाची मोडी बांधली आणि तुकोबारांजवळ आणली. तुकशेठ, न्या एवढी मोडी घरी, खातील लेकरं. तुकोबारे म्हटले, बरं झालं वा, काल वादच त्या कारणामुळे झाला आमच्या घरी. तुम्ही प्रपंच करता काही आणत नाही, लेकरांकरता काही आणत नाही. आज चांगलं ऊस आणून दिले तुम्ही. तुकोबारांनी ती ऊसाची मोडी घेतली आणि देहूत पोहोचले. देहूत पोहोचता बरोबर सगळ्या देहूतली लेकरं तुकोबारांकडे पळत आली. आम्हाला ऊस द्या, आम्हाला ऊस द्या, आम्हाला ऊस द्या, आम्हाला ऊस द्या. तिथं ऊस वाटणारे तुम्ही मी असतो तर थांबलो असतो. कारण आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये तुकोबारे बोलतात. आपला आपल्या लेकरावर प्रेम, दुसऱ्याच्या कशाला? तुकोबारे म्हटले, अरे घ्या घ्या, तुमच्या करताच आणली. बाबा द्या ऊस, घ्या. बाबा द्या ऊस, घ्या. बाबा द्या ऊस, घ्या. ऊस वाटता वाटता तुकोबारे वाड्याजवळ पोहोचले. तुकोबारांची कन्या भागीरथी बाहेर आल्या आणि तुकोबारांच्या पोटाला घट्ट मिठी मारून तिथं वडिलांजवळ थांबल्या. तुकोबारांनी हातातलं एकच ऊसाचं खांड होतं, तेवढं भागीरथीनं दिलं. जिजाबाई बाहेर आल्या. एकच ऊस दिला होता का शेतकऱ्याने? मोडीच होती जिजे. मग एकच? अगं लेकरं भेटले, त्यांना वाटत वाटत आलं. बर बर बर. जिजाबाई म्हणता, मालक, त्या लेकरांना वाटता वाटता पोरीची आठवण झाली असेल म्हणून एक ऊस काढून ठेवला. जिजे काढून ठेवला नाही, राहिला तो. मागणारे पोरं सरले म्हणून ऊस राहिला. त्यावेळेला जिजाबाई म्हणते, महाराज, अहो ज्यांच्या लेकरांना ऊस खाऊ घातले त्यांचं एकाचंही पोरग तुमच्याबद्दल नीट नाही हो बोलत. त्यांचा एकाचाही बाप तुमच्याबद्दल नीट नाही हो बोलत देऊत, तुम्ही त्यांच्या लेकरांना ऊस वाटता. तुकोबारे म्हणतात, जिजे, अगं ती देहूतली मंडळी माझा द्वेष करणं, माझा मत्सर करणं, मी ज्यांना ऊस वाटले त्यांचे वडील मला त्रास देणं, माझा द्वेष करणं, माझी निंदा करणं, हे वाईट काम जर सोडत नसतील तर मी माझं ऊस वाटायचं पवित्र काम सोडू तरी कसं?
मला वाटू दे, कारण माझी नजर जगाकडं पाहण्याची ठरलेली आहे. जनदेव तरी पायाची पडा. जन लय प्रकारचे तुकोबारांनी 3च सांगितले, त्याचे पुढचे प्रकार पाहायला भेटून राहिले आज. त्यामुळे एवढ्या चाली म्हटल्या आपण. कोणत्याही चालीवाला सापडा आपल्याला. जनदेव तरी पायाची पडावी. अहो जो दिसेल त्याच्या पाया पडून पुढे निघून जाणं. त्यांची या स्वभावे काय काम आहे जे आपल्याला त्या लोकांच्या स्वभावाशी. टोकवाडीकर या वृत्तीनं चालत राहा, त्रास नाही होणार तुम्हाला. कोणी दिसल आपलं नमस्कार करून पुढे निघून जायचं. आपल्याला काय काम आहे कोणाच्या स्वभावाशी. तो असाच वागतो, तो तसाच वागतो. आपण काय वागतोय याचा विचार करू आणि आपला प्रवास थांबवून आपण पुढे चालू. या भूमिकेत जर तुम्ही आम्ही जीवन जगलो तर तुकोबार म्हटले त्रास होणार नाही. आणि या भूमिकेत जगण्याकरता नये वाटू मनाचा प्रवास त्याकरता थांबवावा लागणार आहे. तो थांबवा. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. काऊ महाराज, अंतःकरण वृत्तीमध्ये भगवान परमात्म्याची चरणकमल पाहिजे. पण आम्हाला काही त्रास झाला मग नये का कोळती कोणा येव हरी भक्ती. तुम्ही शरण येत बसू नका. कोणाला शरण येता? अरे शरणच यायचं झालं माणसाला तर भक्ती मातेला या येव हरिभक्ती. आपल्या भक्ती एखादा नाट आपल्या पाठ होत नाही, आंधळी पाठ होत नाही. जगाला सांगायचं का? कोणाला विचारायचं का? त्या नाटाशीच बोलायचं, त्या अभंगाशीच बोलायचं, तुकोबारांशीच बोलायचं. भक्ती मातेलाच आवाहन करायचं. माई अगं कर ना कृपा, तू आई आहे ना. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बळवंटतेने मार्ग दाविला चोखटगा. ती माता आहे, भक्ती आई आहे. तिला शरण या येऊ हरिभक्ती. नाही काकुळती कोणालाच काकुळतीला येऊ नका. मनाचा प्रवास थांबवण्याकरता केवळ भक्ती मातेला रोज आवाहन करा. काकुळतीला येणं सोडून द्या. आपण याच्या पाया पडतो, त्याच्या पाया पडतो. संपलंय माझं कीर्तन. अहो आता परवाचा विषय. मी गावात पोहोचत होतो एक दिवस 4:30 पावणे 5ला. मागच्या शीटवर झोपलेलो होतो. आमचा चुलत भाऊ तो शेतात आलेला आणि त्यानं माझी गाडी थांबवली. मी झोपलेलो, काच वाजवतोय. विशाल म्हटलं काय? चुलत भाऊच म्हटल्यावर काय खाली. म्हटलं काय झालं? तू इतक्या सकाळी काय करतोय शेतात? तू खाली म्हणे. अरे म्हटलं झोपू दे मला 2-4 तास. नाही तू खाली. झालं काय? लय वाईट घटना झाली म्हणे. म्हटलं गडा कोणतरी गेलं. लयच वाईट झालं म्हणे. अरे म्हटलं पण झालं काय? लयच वाईट झालं रे म्हणे. पण म्हटलं लवकर सांग ना बाबा, झालं काय? त्या सोडगीर महाराजांना ओळखतो का म्हणे तू? म्हटलं चांगला परिचय माझा. म्हटलं मग? त्यांनी रात्री बोर घेतला रे म्हणे. लोहीच पाणी लागलं म्हणे ना त्यांच्या बोरला. अरे म्हटलं चांगलं झालं, आपल्या गावच्या एका माणसाला पाणी लागलं, चांगलं झालं. नाही तो पण म्हणे मी जेवलो नाही वेळा रात्री. एवढं कुठे पाणी असते का म्हणे? माय कोरडवून त्याचं बागायती. हे बरोबर नाही म्हणे. वाऱ्या तू करून राहिलं आणि पाणी सोडगिरांना लागतं, आपण खोले ती सोडगी. हे बरं नाही. म्हटलं मी करू काय? मी म्हटलं मी जे हिंडून राहिलो तेव्हा पाण्यासाठी हिंडून राहिलं असं वाटून राहिलं का तुले बुद्धी आहे का काही? तो म्हणे तू खाली उतर, सकाळ होते आता, तू पाणी सांग, मला बोर घ्यायचा आहे. पण म्हटलं मला सांगता येत नाही. त्यानं माझे पाय धरले. काकुडतीला तर एका सेकंदात येतो आपण कोणाला. तो म्हणे भो आता वयानं मायापेक्षा तो मोठा, सांग पाणी तेवढं. अरे म्हटलं मला येत नाही. एवढ्या गावचं पाणी प्याला म्हणे. लोक भावकी काय बोलीन. जिच्या वाचून जगता येत नाही, जे नीट जगू देत नाही तिचं नाव भावकी. अण्णांनी केलेली व्याख्या ही जगन्नाथ अण्णांनी. ते म्हटले तिच्या वाचून जगता येत नाही आणि ते कधीच नीट जगू देत नाही असं आहे. म्हटलं मला सांगतं सांग म्हणे. अरे म्हटलं ते काय तांब्यावर पाणी सांग नाही का? कशी गोष्ट करतो? नाही जमीन तुला सांग. त्यानं हळद अक्षत नारळ कुंकू सगळंच घरून आणलं होतं. नारळ ठेवलं, घे म्हणे नारळ. अरे म्हटलं पाणी नाही आपल्या भागात. नाही तू सांग, एखादा झारा तर सापडीनच. अरे म्हटलं ड्राय एरिया हा.
त्यानं खिशात हात घातला आणि 500च्या 50 नोटा त्या नारळावर ठेवल्या. आता पाणी सांग म्हणे. त्याला म्हटलं आता थोडे थोडे झरे मला दिसायला लागले. आता मला वाटलं ड्रायच एरिया का बुवा इकडे पाणी आहे, पण म्हटलं इकडे नाही. इतक्या सकाळी सकाळी आपल्यासारख्या सज्जनाला त्या दक्षिणेला नाही म्हणणं बरं वाटत नाही होते, चांगलं नाही ते, लोक काय म्हणतील. मी ती दक्षिणा घेतली आणि खिशात ठेवली. ते नारळ उचल. हसू नका, अवसान जातं माणसाचं पॉइंट पहा नाही तो. मी जोडी हाणायचो, मला काहीच येत नव्हतं त्यातलं. मी पुढे तो माय मागे खोट्या ठोक्याला 5-7 जागा दिल्या मी त्याला काढून. पण तो म्हणे यातला चांगला पॉइंट कोणता आहे. म्हटलं त्यातलाही. म्हटलं 2 नंबरचा पॉइंट खूप खास आहे. पाणी आहे का म्हणे. अरे म्हटलं खूप पाणी आहे. तो म्हणे नुसतं पाणी नाही पाहिजे, असा पॉइंट सांग की सोडगीर बुवाचा पॉइंट आणता आला पाहिजे त्या. त्याला म्हटलं आहे पाणी गड्या, पण 3,000 फूट बोर करावं लागते. हा 3,000. तो म्हणे काही सांगून राहिला. म्हटलं पाणीच तेवढा खाली. त्यानं बोटावर हिशोब केला. सोयाबीनचे 2.5, ऊसाचे 2, 2.5 आणि 2 4.5. 4.5 ट्रॅक्टर लावला होता आपला कारखान्याला, समजा त्याचे 1.25 लाख. 4.5 आणि 5.5 आणि 25 पावणे 6. हिला जर फुल चार्जिंग करून 2-3 दिवस तिकडे पाठवली तर लाखाच्या खाली काही ते यायची नाही. तो म्हणे मी करतो बोर, पण तू थांब शेतात. पहा तुकोबारांची काय भाषा आहे. प्रमाण ऐक द्यायचंय मला तुम्हाला गोड. बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला. नुसता पपोटा ता अख्ख्या गावात पपोटा. लय आवाज मारतो ते मशीन, पाणीच नाही. माझ्या चुलत भाऊ घाबरलेला, त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो, कारण पॉइंट आपला होता. तो म्हणे पाणी नाही विशाल. म्हटलं खरं पाणी खालीच आहे, तू खाली जाऊ दे. बरं बरं. एक आंध्रातलं पोरग त्या बोरवर होतच ते पाणी प्यायला आलं झाडाखाली. त्याला म्हटलं बंदे यार क्या कंडिशन आहे होलकी. तो म्हणे महाराज ये तो पोरा का पोरा ऐसा ही जाने वाला आहे. म्हटलं बापा रे. मी त्याला म्हटलं 200 रुपये घे, मला गावात नेऊन दे रे भाऊ तू. 3,000 फूट बोर करून आमचं चुलत भाऊ घरी आला संध्याकाळी. आमची आई म्हणे भाऊ चहा देऊ का तुले. अशी कब्बशी आले त्याची. आमच्या आई म्हणे तुला झालं काय. तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला. 5.5 पावणे 6 लाखात घुसला रोग. मी झोपलेलो तो माझ्याजवळ येऊन मला म्हणतोय आपला तुझ्या घरी शेवटचा चक्कर आहे, मी काही येणार नाही म्हणे परत आता, पण तुला एवढं सांगतो तुझा सत्यानाश होईल. कोणाला म्हणे. म्हटलं माय होईन तेव्हा होईन, तो आता झाला. आजच तो बी आपल्या हातून. आता प्रमाण ऐकून रामकृष्ण हरी. आता दृष्टांत ऐकलं ना तुम्ही. आता प्रमाण ऐका. तुकोबारे म्हणतात तापत्रे तापिली गुरुते गिवसिती. रोज शरण यायला लागली माणसं. शरण माझं हे काम करा ते काम करा. अरे जगात असं कोणी कोणाचं काम केलं असतं तर जीवानं जीवाच्याच वाऱ्या केल्या असत्या. जीवानं जीवाचंच तत्वज्ञान वाचलं असतं. उदंडची झाले जन्मून या मेले परी त्यांचे नाव नाही घे कोणी चराचरी. अरे कोण मोठ्या माणसाचं नाव घेतं. या जगात मोठे सत्ताधीश केवळ ज्ञानोबा आहे, केवळ तुकोबा आहे. आपले मायबाप आहे हो ते. आपल्या आई वडिलाच्या कासेला लागा. एकदा मनुष्य ज्ञानोबा तुकोबारींच्या पदराखाली आला की जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे ती. ते आपल्याला कुठेही लोटांगण घालू देत नाही म्हणून ते सांभाळतात. नये काकुळती कोणा. काकुळतीला येऊ नका. हे काकुळतीला आलं की रडवतील तुम्हाला. हे निर्दयी लोक आहे, यांच्यामुळे शरण येऊ नका. शरण यायचं झालं तर त्या पंढरीनाथा पुढे या, भक्ती माते पुढे या, आपल्या साहित्याकडं वाङ्मयाकडे या. येवो काकुळती केवळ येवो हरिभक्ती, न येवो काकुळती कोणा.
आणि येवो हरिभक्ती पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, न काकुडतीला येता अंतःकरण वृत्तीत परमात्म्याचे चरण कमल ठेवून आणि मनाचा प्रवास थांबवून जर उपासना केली तर एक दिवस कृपेची सावली तुमच्यावर घालायला प्रत्यक्ष माझी विठाई आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवट. म्हणे साई तुका 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 म्हणे पाय विठोबाचे चित्ती असो द्यावी दिवस राती. आपल्यावर साई म्हणजे सावली, ती सावली कृपेच्या आपल्या घरापर्यंत यावी असं वाटत असेल तर तुकोबारे म्हटले, नाही वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावी दिवस राती. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दशरथाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी अर्थात नवनाथ दशरथ मुंडे आणि गणेश दशरथ मुंडे या दोघं भावंडांनी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं वडिलांचं पुण्यस्मरण का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणी की माता पितर मरणे अंकित जे दिवस पिता स्वयंमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाण तो एक. हे दोघही सुपुत्र या व्याख्येत बसणारी मुलं आहे. आजच्या दिवशी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया कल्याणाचा आशीर्वाद वडिलांकडून घेण्याकरता मुलांनी केलेला हा गोड अट्टहास आहे. या अट्टहासाचा आशीर्वाद त्यांना मिळो ही प्रार्थना, ही शुभकामना, ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय श्रद्धेय तुकाराम महाराज शास्त्री महाराजांनी मला निमंत्रण दिलं आणि परिवारातली ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला चितकला मुक्ताबाईच्या चरणावर सुपूर्द करतो. मोठ्या प्रेमानं म्हणा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. देव